नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शिक्षक भरतीची जो तयारी करतोय त्यांच्यापर्यंत ह्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून कुठलाही उमेदवार या शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. आता पवित्र पोर्टलला 1,70,000 उमेदवारांनी नोंदणी केली. आता एवढ्या उमेदवारांचा जीव जो आहे तो सध्या राज्यभरामध्ये अनेक वेगवेगळ्या चर्चेने, अनेक वेगवेगळ्या अफवाने सगळा जीव जो आहे तो वेशीला टांगलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी, हा संभ्रम नेमकं का सुरू झाला आहे? या सगळ्या गोष्टी सविस्तर आपण या ठिकाणी मांडणार आहोत आणि नेमकं पुढे काय? मी स्वतः सकाळी आदरणीय शालेय शिक्षण मंत्री महोदय यांचे OSD यांच्याशी चर्चा केली असता काही गोष्टी लक्षातसुद्धा आलेल्या आहेत. तर नेमकं कुठे अडलं आहे? अधिकारी वर्गांना विचारणा केल्याच्यानंतर, त्या ठिकाणी भेट झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी अधिकारी वर्गांचं म्हणणं येतं की आमची सगळी जी काही तांत्रिक समस्या आहेत त्या उपाययोजना ज्या आहेत त्या सगळ्या करून झालेल्या आहेत. मग नेमकं अडतंय काय? सगळं झालेलं असेल, जाहिराती पब्लिश करण्याच्या बाबतीत, सूचनांच्या बाबतीत तयारी झालेली असेल आणि प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या बाबतीतचे जो काही टास्क असतात ते सगळे जर त्या ठिकाणी उपलब्ध झालेला असेल, जो व्यवहार आहे कंपनीसोबत केला तेही व्यवहार झालेला असेल तलसीमा कंपनीचा, आणि त्यांनी केलेली टेस्टिंग जे आहे ते सगळं झालेलं असेल, तर उरतंय काय? नेमकं संभ्रम कुठे आहे? नेमकं अडचणी काय आहेत? मग प्रोसेस पुढे का जात नाही आहे? त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कमालीची अधिकारी वर्गाकडनं जी आहे ती गोपनीयता बाळगताना आपल्याला दिसते. मग मूळ समस्या काय आहे? त्यावर सविस्तर जे आहे ते चर्चा करूया. आणि आजसुद्धा आमचे प्रतिनिधी आहेत जे आहेत ते प्रतिनिधी परीक्षा परिषदेला गेले होते. जबाबदार वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्याशी चर्चा केली असता जाहिराती कधी येईल अशी विचारणा केल्या त्यांनी आजसुद्धा जे त्यांचं उत्तर आहे ते पुढच्या 2-3 दिवसात येतील. आमची काम झालेली आहेत. होऊ शकतात आज संध्याकाळी पण येईल. अशा पद्धतीच्या त्यांनी आजही जी काही चर्चा आहे किंवा अशी उत्तरं जी आहेत ती दिलेली आहेत. मग या सगळ्या गोष्टीची जाणीव असताना, या सगळ्या गोष्टी माहिती असताना मी स्वतः जे आहे ते आज अधिकारी वर्ग यांच्यासोबत चर्चा केल्याच्या नंतर मंत्रालय स्तरावरील जी काही अपडेट आहे ती घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली की हा जो प्रस्ताव आहे शिक्षक भरतीचा, तो प्रस्ताव मंत्रालय स्तरावरील त्या ठिकाणी पेंडिंग आहे. आणि या शिक्षक भरतीच्या ज्या आता शालेय शिक्षण विभागाची जी काही कार्यवाही करण्याची अधिकार प्रशासकीय स्तरावरची आहे ते शिक्षण आयुक्त कार्यालयाची आहेत. आणि सुकाणू समितीच्या अंतर्गत जी काही सदस्य आहेत, अध्यक्ष, सचिव वगैरे, तर यांची ती जबाबदारी आहे. संचालक प्राथमिक माध्यमिक, SCERT संचालक, सोबतच शिक्षण आयुक्त आणि परीक्षा परिषदचे अध्यक्ष आयुक्त यांची ती जबाबदारी आहे. तर त्यांनी जे आहे ते या संदर्भामध्ये कार्यवाही केलेली आहे. आता ही कार्यवाही नेमकं कोणत्या टप्प्यात आलेली आहे, कुठपर्यंत आलेली आहे, तर याची माहिती घेतल्याच्या नंतर आज आपल्याला जे आहे ते सविस्तर या संदर्भामध्ये समजलेलं आहे की नेमकं ही परिस्थिती काय आहे. या संदर्भामध्ये स्वतः शिक्षण मंत्री महोदय यांच्या OSD यांना कळवलं असता तो जो प्रस्ताव आहे तो पेंडिंग आहे. आणि या प्रस्तावावरची जी काही साईन आहे ते मंत्री महोदय किंवा शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत, अर्थात प्रधान सचिव यांच्या सहीनिशी जो आहे तो प्रस्ताव तो शिक्षण विभागाला, अर्थात शिक्षण आयुक्त विभागाला जो आहे तो देण्यात येईल. आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ते सुरू होऊ शकते. मग हा प्रस्ताव नेमका कुठे आहे? शिक्षण विभागाचा, शालेय शिक्षण विभागाचा. तर या प्रस्तावावर सिग्नेचर जी बाकी आहे, अंतिम मुहूर्त जो लावायचा असतो तो शिक्षण मंत्री महोदय यांचा लागतो. आणि याची विधी व न्याय विभाग किंवा मग अर्थ विभाग या सगळ्या ज्या काही परवानगी आहे ती घ्यावी लागतात. मग याच्यासाठी वेळ लागतो का? तर नाही. या सगळ्या गोष्टी अगोदरच झालेल्या आहेत. फक्त केवळ त्याच्या अंतिम मूर्त रूपांच्या ज्या सिग्नेचर्स असतात त्या बाकी आहेत. आणि याची शालेय मंत्री महोदय, जे काही शालेय शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब आहेत, यांची साईन बाकी आहे. मग ते कधी येणार, कधी होणार? तर मी स्वतः आज सकाळी जेव्हा विचारणा केली तेव्हा लक्षात आले की कॅबिनेट जे आहे मंगळवारी, तेव्हाच मंत्री महोदय जे आहे ते मंत्रालयामध्ये असतील. आता सध्या
त्यांच्या याच्यामध्ये आहेत, मतदारसंघामध्ये आहेत. त्यामुळं नक्कीच जर समजा त्यांनी डिजिटल साईन्स म्हणा किंवा मग प्रधान सचिव यांच्या मार्फत जर केली साईन, 2 कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये. जर अशी अपवादात्मक स्थितीमध्ये प्रधान सचिवांच्या मार्फत झाली आणि ही प्रोसेस समोर जायची असेल तर होऊ शकते उद्यासुद्धा. या अनुषंगाने जी आहे ती कार्यवाही होऊ शकते किंवा मग दुसऱ्या बाजूनं शालेय शिक्षण मंत्री महोदय यांचीच साईन केल्याच्या नंतर जर तो प्रस्ताव पुढे द्यायचा असेल तर मंगळवारपर्यंत आपल्याला थांबावं लागेल, हे मात्र निश्चित आहे. जर त्याच्या अगोदर प्रधान सचिव यांच्या मार्फत जर झालं तर त्याच्या अगोदरही होऊ शकते, सूचना येतील आणि जाहिरातीसुद्धा पब्लिश होऊ शकतात. ही कंडिशन्स नाही झाली तर मग मंत्री महोदयांच्या सिग्नेचरसाठी थांबलं तर मग मंगळवारशिवाय गत्यंतर नाही आहे मित्रांनो. त्यामुळं हे काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलंच आहे, हे कुठे पळून जाणार नाही. आता तुम्ही नेमकं प्राधान्यक्रम कसे नोंदवायचे, इकडे तिकडे जाऊन गोंधळून जाण्यापेक्षा चर्चा करून अफवांचा बाजार जो मांडलेला आहे त्याच्यामध्ये गुरफटून न जाता हे प्राधान्यक्रम नेमकं कसे द्यायचं याचा अभ्यास करणं काळाची गरज आहे. एक तुम्ही इतर जे काही बारकावे आहेत त्यावर शोधून प्राधान्यक्रम कशी नोंदवायची या तयारीत राहणं गरजेचं आहे. इकडे तिकडे वेळ न घालता त्या गोष्टीकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. इकडे तिकडे वेळ घातला तर तुमची मनस्थिती आहे जी अजून ढासळून जाते आणि ग्रुप जे आहेत तिथे मी व्यक्त होताना बघतो मुलांना फार नैराश्यग्रस्त आहेत, संभ्रमात आहेत. त्यामुळं तिथे लक्ष न देता केवळ आपण प्राधान्यक्रम कसे नोंदवावे याकडे लक्ष द्यावं आणि ज्यांना कोणाला या निर्णायक प्राधान्यक्रमामध्ये समुपदेशन कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी नक्की करावा. त्यांना 100% त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जॉईन करत असताना या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये लिंक असेल पिन केलेली, पहिली कमेंट पिन केली असेल तिथे लिंक असेल प्ले स्टोअरची महा टीचर या ॲपची. तिथे जाऊन तुम्ही ॲप जो आहे तो इन्स्टॉल करून तिथे बॅच जॉईन करू शकता आणि नियमित जे 5 वाजताचे डेमो लेक्चर्स आहेत त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता. मार्गदर्शन मिळेल त्या ठिकाणी. नक्कीच निर्णायक जशा पद्धतीनं तुमचे प्राधान्यक्रम असेल तसेच निर्णायक ही प्राधान्यक्रमाच्या बाबतीतची समुपदेशन बॅचसुद्धा आहे. त्यामुळं नेमकं काय अपडेट होणार आहे ते तुम्हाला कळू. तुर्तास तरी तुमच्याकडे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आपण असलं पाहिजे, कारण अधिकारी वर्गसुद्धा सांगतो आज उद्या परवा आपण सुद्धा संभ्रम आहोतच. प्रत्येकानं वेगवेगळी माहिती देते. याचा अर्थ काय होतोय की खरंच मंत्रालय स्तरावरील परवानगी बाकी आहे याचा अर्थ असा होतो आणि ती परवानगी जी आहे ते म्हणजे कॅबिनेटमध्ये हा विषय यायचा विषय नाही आहे, हा केवळ सिग्नेचरचा विषय आहे. मग कॅबिनेट जेव्हा असते तेव्हाच मंत्री महोदय मंत्रालयामध्ये येतील मंगळवारी अर्थात, किंवा मग होऊ शकते सोमवारी उशिरा जरी आले तर तेव्हासुद्धा हे प्रस्ताव जो आहे तो साईन करून जो आहे तो इकडे आयुक्तालयात पाठवला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मग जी प्रोसेस आहे ती पुढची होऊ शकते मित्रांनो. त्यामुळं तुर्तास उद्या सॅटरडे, परवा रविवार 1-2 दिवस अजून काढा एवढीच एक विनंती असणार आहे. त्यामुळं ही प्रोसेस जी आहे ती फार लवकर आता गती घेणार आहे. नक्कीच थोडासा विलंब होतोय, नाकारता येत नाही, मात्र अजून 2 दिवस थांबायला काही हरकत नसावी. त्यामुळं यापेक्षा आपले काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की कळवा. आता या अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून सुद्धा मला कंटाळा येतो आहे. अपडेट घेऊन व्हिडिओ करणे हे सुद्धा कंटाळवाण झालेलं आहे. त्यामुळं वेट अँड वॉच मित्रांनो, नक्कीच चांगलं काहीतरी होणार आहे. त्यामुळं प्राधान्यक्रमाचा अभ्यास करा, नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो, थांबतो. शुभरात्री.